तुम्ही बघू शकता की फक्त 10 व्हिडिओमध्ये मी माझं चॅनल मॉनिटाईज करू शकलो आहे. आणि तुम्हाला पण लवकरात लवकर जर चॅनल ग्रो करायचा असेल तर त्यासाठी हवं आहे तुम्हाला एक नवीन यूट्यूब चॅनल. नवीन यूट्यूब चॅनल 2026मध्ये कसं बनवायचं ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. एक सेटिंग जरी मिस झाली तरी तुम्ही तुमच्या चॅनलला 2026मध्ये ग्रो करू शकणार नाही आहे. तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या स्वराज्य टेक चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करा. तर आता मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्या मोबाईलच्या फोनच्या स्क्रीनवरती. तर एक नवीन यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी हवी एक फ्रेश नवीन ईमेल आय डी. मी ईमेल आय डी बनवण्यासाठी वापरत आहे प्ले स्टोअर. तुम्ही गुगल पण वापरू शकता. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर वरती प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असतील तुमच्या जुन्या ईमेल आय ड्या. त्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. खाली तुम्हाला ॲड अनदर अकाउंट दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा गुगलवरती क्लिक करायचं आहे. गुगलवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल आणि नवीन ईमेल आय डीचा पेज ओपन होईल. आता खाली क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन शो होतील. पहिलं आहे पर्सनल यूजसाठी आणि दुसरं आहे बिझनेससाठी. आपल्याला एक यूट्यूब चॅनल बनवायचं आहे तर त्यासाठी फॉर माय पर्सनल यूजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल फर्स्ट नेम आणि सरनेम. फर्स्ट नेममध्ये तुम्ही तुमचं नाव टाकू शकता आणि सरनेममध्ये आडनाव टाका. नाव टाकून झाल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल तुमची डेट ऑफ बर्थ आणि जेंडर. डेट ऑफ बर्थ ओरिजिनल जे आहे तेच इथे टाका, नाहीतर समोर खूप प्रॉब्लेम होतील. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन ईमेल आय डी क्रिएट करण्याचा ऑप्शन आला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या नावानुसार किंवा सरनेमनुसार ईमेल आय डी क्रिएट करू शकता. ईमेल आय डी क्रिएट झाल्यानंतर खाली नेक्स्टवरती क्लिक करा आणि आता तुम्ही तुमचा पासवर्ड निवडा. पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाने काही पण टाकू शकता. पासवर्ड टाकल्यानंतर खाली नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुमची ईमेल आय डी बनवून रेडी आहे. फक्त 2 वेळा नेक्स्ट करा आणि तुमची ईमेल आय डी रेडी आहे. ईमेल आय डी रेडी झाल्यानंतर आपल्याला यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं आहे. तर त्यासाठी यूट्यूब ॲपवरती यायचं आहे. यूट्यूबवरती आल्यानंतर जर तुम्हाला तुमची नवीन ईमेल आय डी सापडत नसेल, खाली प्रोफाईलवरती क्लिक करा आणि स्विच अकाउंट करा. स्विच अकाउंटमध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण ईमेल आय डी दिसतील. तर आता जे नवीन बनवली आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. पहिल्या नंबरला आहे पिक्चर्स, दुसऱ्या नंबरला आहे नेम आणि तिसऱ्या नंबरला आहे हँडल. पिक्चर्सवर जाऊन तुम्ही तुमच्या चॅनलची डीपी लावू शकता. मी लावत आहे, तुम्ही पण तुमच्या चॅनलची डीपी लावा. त्यानंतर आहे चॅनल नेम. चॅनल नेममध्ये तुम्ही तुमचं नाव टाकू शकता किंवा चॅनलचं नाव टाकू शकता. मी स्वराज्य टेक टाकत आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या चॅनलचं नाव टाका. आता तिसरं आहे हँडल नेम. ह्या हँडल नेममध्ये तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव टाका आणि समोर कोणताही एखादा 2 आकडा टाकू शकता. हे सर्व झाल्यानंतर वरती सेव्ह करा आणि क्रिएट चॅनलला क्लिक करा. तुमचं चॅनल बनवून रेडी आहे. आता राहिल्या सेटिंग्स. तर यासाठी आपल्याला यावं लागेल क्रोम ब्राउझरवरती. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर सर्च करा ytstudio.com. सर्च केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. तर खाली कंटिन्यू टू स्टुडिओवरती क्लिक करा. आता तुमच्या समोर तुमचं जुनं चॅनल ओपन होईल. नवीन चॅनल आणण्यासाठी वरती प्रोफाईलवरती क्लिक करा आणि स्विच अकाउंट करून नवीन अकाउंट लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस दिसत असेल. तर थोडंसं खाली स्क्रोल करा. खाली तुम्हाला सेटिंगचे आयकन दिसत असेल. त्या सेटिंग्सच्या आयकनवरती क्लिक करा. सेटिंग ओपन झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल जनरल, चॅनल, अपलोड डिफॉल्ट आणि परमिशन्स. तर अगोदर चॅनलमध्ये जायचं आहे. चॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बेसिक इन्फॉर्मेशन. इथे पहिल्या ऑप्शनमध्ये आपण राहतो ती कंट्री सिलेक्ट करायची आहे. मी इंडियामध्ये राहतो तर मी इंडिया सिलेक्ट करत आहे. त्यानंतर दुसरी सेटिंग आहे कीवर्ड. या कीवर्डमध्ये तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव, तुमच्या कॉन्टेंटचं नाव सर्व टाकू शकता. त्यानंतर आहे ॲडव्हान्स सेटिंग्स. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सांगायचं आहे की तुमचं चॅनल लहान लेकरासाठी आहे का नाही आहे. माझं चॅनल लहान लेकरासाठी नाही आहे तर मी इथे नो केलं आहे. जर तुमचं चॅनल लहान लेकरासाठी असेल तर तुम्ही इथे यस क्लिक करू शकता. हे झाल्यानंतर तिसरं ऑप्शन आहे फीचर्स इलिजिबिलिटी. यामध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन इनेबल भेटून जाईल. दुसरा ऑप्शन इनेबल करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP जसा टाकला तसा हे ऑप्शन इनेबल होईल. तिसरं ऑप्शन इनेबल करण्यासाठी तुम्हाला रोज व्हिडिओ बनवावे लागतील. जसे तुमचे व्हिडिओ होतील तसं हे ऑटोमॅटिकली इनेबल होऊन जाईल. हे सर्व सेटिंग झाल्यानंतर खाली सेव्ह वरती क्लिक करा आणि सर्व सेटिंग सेव्ह करून घ्या. आता आपल्याला अपलोड डिफॉल्टवर यायचं आहे. अपलोड डिफॉल्टवर आल्यानंतर तुम्हाला काही नाही करायचं आहे, खाली यायचं आहे आणि खाली विजिबिलिटीला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, पब्लिक, प्रायव्हेट आणि अनलिस्टेड. जास्त करून सर्व अनलिस्टेड ठेवतात तर तुम्ही पण अनलिस्टेड ठेवा. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या व्हिडिओची लँग्वेज कोणती आहे.
माझी मराठी आहे तर मी मराठी सिलेक्ट करत आहे. यामध्ये भरपूर भाषा आहेत, तुम्ही कोणती पण सिलेक्ट करू शकता तुमच्या व्हिडिओच्या अकॉर्डिंग. भाषा सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही खाली बघू शकता की टायटल आणि डिस्क्रिप्शनची लँग्वेज लिहिलेली आहे. ह्यामध्ये तुम्ही तुमचं टायटल आणि डिस्क्रिप्शन कोणत्या भाषेमध्ये लिहिता हे सांगायचं आहे. मी येथे इंग्लिश इंडिया सिलेक्ट करत आहे. तुमची जशी भाषा आहे तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर एक इम्पॉर्टंट सेटिंग आहे, कॅटेगरी चूज करायची. येथे बघू शकता की सर्व काही कॅटेगरी आहेत. तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतो असाल तर कॉमेडी, एंटरटेनमेंट असेल एंटरटेनमेंट. माझं एज्युकेशन आहे तर मी एज्युकेशन सिलेक्ट करत आहे. यानंतर कुठल्याही सेटिंगला न छेडछाड करता साईडला सेटिंग सर्व सेव्ह करून घ्या. आणि आता तुमच्या यूट्यूब चॅनलच्या पूर्ण सेटिंग्स झाल्या आहेत. आता तुमचं चॅनल नवीन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी रेडी आहे. चॅनलवरती कन्सिस्टंटपणे काम करा आणि सुरुवातीचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. आणि अशा महत्त्वाच्या कॉन्टेंटसाठी आता स्वराज्य टेक चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.